स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंट या विषयाच्या तिसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहोत. डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंट. आपण हे डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंट गेल्या 3 ते 4 व्हिडिओपासून स्टार्ट केलेलं आहे आणि याआधी आपण हेनरी फिऑल, एल्टन मेयो आणि F.W. टेलर यांचं कॉन्ट्रीब्युशन, यांनी नेमकं व्यवस्थापनामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केलं, योगदान केलं, ते आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याला क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला जो शेवटचा पर्सन याच्यामध्ये आहे तो म्हणजे पीटर ड्रकर यांचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी पाहायचं आहे. पीटर ड्रकर. ओके, हे 4 नंबरचे पर्सन आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे, व्यवस्थापनामध्ये देखील कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आपण पीटर ड्रकर बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, OCA सब्जेक्टमध्ये आहेत किंवा व्यवस्थापन शास्त्रामध्ये चांगलं एक योगदान कोणी केलं असेल तर ते पीटर ड्रकर यांनी केलं. एक नवीन दृष्टिकोन, जसं आपण पाहिलं सुरुवातीला F.W. टेलर आले. F.W. टेलर यांनी व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप प्रदान केलं. म्हणजे जे मॅनेजमेंट आहे हे याला आपण आज सायन्स म्हणतो, त्याच्यामागचं कारण कोण आहे तर ते आहेत F.W. टेलर. त्याच्यानंतर त्याला आधुनिक दृष्टिकोन देण्याचं काम कोणी केलं व्यवस्थापनाला तर ते केलं हेनरी फिऑल यांनी. आणि त्याच्यानंतर एल्टन मेयो आले. एल्टन मेयो यांनी काय केले, वेगवेगळे प्रयोग केले. त्यातला जो अत्यंत प्रसिद्ध प्रयोग आहे हॅथॉर्न प्रयोग, तो त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केला, एक्सप्लेन केला, संपूर्ण जगाला त्यांनी समजून सांगितला. त्यांनी पण एक चांगल्या प्रकारे भर टाकली आणि असंच एक नवीन काहीतरी शोधण्याचं काम कोणी केलं, पीटर ड्रकर या पर्सननं काय केलं, काहीतरी एक नवीन दृष्टिकोन आपल्यासमोर मांडला. त्यांचं 14 प्रिन्सिपल आहेत, असे प्रिन्सिपल आहेत, तसे प्रिन्सिपल आहे, मॅनेजमेंट आहे, सगळ्या हे जे आहेत पूर्ण व्यवस्थापन हे तर आहेच, परंतु व्यवस्थापन करत असताना नेमकं ॲक्च्युअलमध्ये आपण काय आपल्या डोक्यात ठेवायचं किंवा व्यवस्थापन नेमकं आपण कोण्या पद्धतीनं करायचं हे सांगण्याचं काम पीटर ड्रकर यांनी केलेलं आहे. ओके, सो या पीटर ड्रकरनी काय कशाप्रकारे कॉन्ट्रीब्युशन केलं, नेमकं कोणतं नवीन गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. आपण संपूर्ण त्या गोष्टी आता या व्हिडिओमध्ये पाहू. बोर्डवर मी या ठिकाणी पीटर ड्रकर यांचं योगदान या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपण एक एक मुद्दा थोडा स्पीडनं समजून घेऊ, कारण 11 मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडनं आपण या ठिकाणी हे समजून घेऊ. नंबर 1 पण काय सांगितलं आता, कशाप्रकारे पीटर ड्रकर यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नंबर 1 मध्ये उद्दिष्टानुरूप व्यवस्थापन, ज्याला आपण MBO म्हणतो. आपण MBOचा अर्थ काय, कशाला म्हणतो आपण MBO, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज असा याचा फुल फॉर्म आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच एक पीटर ड्रकर यांनी ग्रंथ लिहिला, द प्रॅक्टिस. हा ग्रंथ लक्षात ठेवायचा आपण, द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट. द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट हा ग्रंथ आहे पीटर ड्रकर यांचा, आपण लक्षात ठेवायचा. द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट, त्या ग्रंथामध्ये अनेक साऱ्या गोष्टी त्यांनी या मॅनेजमेंट व्यवस्थापनाबद्दल मांडलेल्या आहेत. आता तेवढ्या डिटेल्समध्ये पाहण्यासाठी आपल्याला वेळ नाही, पण त्याचं एक कन्क्ल्युजन, त्याचा सार म्हणजे हे 11 प्रकारचे मुद्दे आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. पहिला टॉपिक, पहिला मुद्दा जो आहे ठिकाणी उद्दिष्टानुरूप व्यवस्थापन. म्हणजे पीटर ड्रकर यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा केव्हा आपण आपल्या बिझनेसमध्ये मॅनेजमेंट करतो, व्यवस्थापन करत असतो, तर ते व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, तर ते असलं पाहिजे उद्दिष्टानुरूप, म्हणजेच मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे आधी आपण काय केलं पाहिजे, आपल्या व्यवसायाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. आपण जर उद्दिष्ट पाहिले नाही, तसंच व्यवस्थापन करत बसलो, आपल्याला माहीत आहे व्यवस्थापन करत असताना आपण काय काय करतो, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, त्यानंतर स्टाफिंग, कंट्रोलिंग म्हणजेच नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण, असे व्यवस्थापनाचे जे कार्य आहेत, फंक्शन ऑफ मॅनेजमेंट जे आहेत आपले, तर ते कार्य आपण वन बाय वन करत असतो. आणि प्रत्येक कार्य करत असताना व्यवस्थापकानं काय केलं पाहिजे, डोळ्यासमोर एकच गोष्ट ठेवली पाहिजे, उद्दिष्ट. जर आपण उद्दिष्ट सोडले आणि व्यवस्थापन केलं तर त्याला कोणत्याच प्रकारे अर्थ नसतो. म्हणून पीटर ड्रकरमध्ये या 11 मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता आहे, हा पहिला मुद्दा आहे, उद्दिष्टानुरूप व्यवस्थापन, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्वांनी हा अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तेच एक संपूर्ण त्या पीटर ड्रकर यांचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, महत्त्वाचा तो टॉपिक आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तर त्यांनी सांगितलं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, उद्दिष्टानुरूप असलं पाहिजे. म्हणजे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येक कार्य व्यवस्थापनामध्ये केलं पाहिजे. व्यवस्थापन करत असताना प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट आपल्या डोक्यासमोर, ते म्हणजे काय, मॅनेजमेंट उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ज.
ओके. सो पहिला मुद्दा सांगितला, उद्दिष्टानुरूप व्यवस्थापन आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. उद्दिष्टानुरूप व्यवस्थापन म्हणजे कशाला काय म्हणतो आपण, तर व्यवस्थापन करत असताना किंवा व्यवस्थापनामध्ये प्रत्येक क्रिया करत असताना, प्रत्येक कार्य करत असताना आपल्या डोळ्यासमोर काय असलं पाहिजे, तर उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. जसं आता उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करता, BComला सर्व आहे किंवा काही जण 12वीमध्ये असतील, 11वीमध्ये असतील, तर तुम्ही जेव्हा अभ्यास करता किंवा कोणतंही बुक वाचता किंवा एखाद्या बुकमध्ये कोणताही एखादा कंटेंट तुम्ही वाचता किंवा तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल किंवा यूट्यूब पाहत असाल किंवा फेसबुक वापरत असाल, इंस्टाग्राम वापरत असाल, हे प्रत्येक काही करायचं असतील किंवा कोणतीही गोष्ट जर तुम्ही पाहत असाल, वाचत असाल, तर तुमच्या डोळ्यासमोर काय असलं पाहिजे, एकच आपलं उद्दिष्ट, की आपल्याला अभ्यास करून नेमकं काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे किंवा जे शिकत आहोत आपण कशासाठी शिकत आहोत, तर ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपलं प्रत्येक कार्य असलं पाहिजे, प्रत्येक क्रिया आपली असली पाहिजे. आपण जर उद्दिष्टांचा विचार नाही केला आणि कोणतीही व्हिडिओ आपण पाहत बसलो किंवा कोणतीही पुस्तकं आपण वाचत बसलो, तर काय होईल, आपले उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत आणि आपण सक्सेस होणार नाही. म्हणून जसं माणसाला सक्सेस होण्यासाठी जे कामं आपण करतो, प्रत्येक काम करत असताना, कार्य करत असताना आपल्या डोळ्यासमोर जसे उद्दिष्ट पाहिजे, आपले स्वप्न पाहिजे, तसंच व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकानं काय केलं पाहिजे, आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, असं पीटर ड्रकर यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. ओके, समजलं असेल गृहीत धरतो मी. सेकंड नंबर, व्यवस्थापनाची व्याप्ती. पीटर ड्रकर यांचं असं म्हणणं आहे की व्यवस्थापन जे आहे याची व्याप्ती फार मोठी आहे, व्यापक स्वरूपाची आहे. व्यापक आहे म्हणजे काय, पहिल्या म्हणजे नियोजनापासून तर नियंत्रणापर्यंत, प्लॅनिंग टू कंट्रोलिंग. 12वीत शिकलेलं आहे तुम्ही, व्यवस्थापन नियोजनापासून चालू होते आणि नियंत्रणाला संपते, बरोबर ना. प्लॅनिंगपासून सुरू होते आणि कंट्रोलला ते संपून जाते. म्हणजेच अनेक सारे कार्य याच्या मधामध्ये येत असतात. म्हणून व्यवस्थापन ही खूप व्यापक संकल्पना आहे, खूप मोठी संकल्पना आहे. हे व्यापक असल्यामुळे काय केलं पाहिजे आपण, तर प्रत्येक कार्य करत असताना उद्दिष्टांचा विचार केला पाहिजे. परत त्या मुद्द्यामध्ये ते उद्दिष्ट, बरोबर आहे. आणि व्यवस्थापन व्यापकता आहे, सोबत कशी आहे, ती गतिमान स्वरूपाची आहे. गतिमान आहे. गतिमानचा अर्थ काय असते, बदलणारी. असं नाही की आपण आज व्यवस्थापन केलं, आता आपल्याला वर्षभर करण्याचं काम नाही किंवा 5 वर्षात व्यवस्थापन करायचं काम नाही, असं बिझनेसमध्ये नसते. बिझनेसमध्ये व्यवस्थापन, प्लॅनिंग, मॅनेजमेंट हे सतत कंटिन्युअसली आपल्याला करावे लागतात. व्यवस्थापन कार्याचं एक वैशिष्ट्य आहे काय, तर सातत्यपूर्ण, हे संपूर्ण कंटिन्युअसली संपूर्ण कामं चालत असतात. म्हणून व्यवस्थापन ही व्यापक संकल्पना आहे, सोबत ती गतिमान संकल्पना आहे. म्हणून जेव्हा काय बदल होतील, जसे काय बदल होतील, जेव्हा केव्हा आपण त्याच्यामध्ये की चेंजेस करू, बदल करू, तर त्या व्यवस्थापनाच्या प्रत्येक पातळीवर, प्रत्येक ठिकाणी आपण उद्दिष्टांचा विचार केला पाहिजे, असं पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. ओके. 3 नंबर, कल्पकता. काय केलं पाहिजे आपण व्यवस्थापन करताना किंवा व्यवस्थापन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यासमोर काय असलं पाहिजे, किंवा जो व्यवस्थापन करणारा व्यक्ती आहे त्याच्याकडे काय असली पाहिजे, कल्पकता असली पाहिजे. इमॅजिनेशन त्याला करता आलं पाहिजे. कल्पकता म्हणजे काय, किंवा तो येणाऱ्या 4 वर्षात काय होईल हे आपल्याला आता समजलं पाहिजे, त्याचा अंदाज लावता आला पाहिजे, त्याचं लॉजिक आपल्याला लावता आलं पाहिजे, त्याला कल्पकता म्हणतो आपण. जसं आता तुम्ही BComमध्ये आहे, तर तुमचा पेपर कसा असेल हे तुम्हाला आतापासून समजलं पाहिजे, किंवा असं आपलं असू शकते, असे क्वेश्चन आपल्याला येतील, किंवा भविष्यामध्ये आपण काय 3 वर्षानंतर आपलं फ्युचर कसं असणार आहे, आपण कुठं असणार आहोत, हे आपल्याला असं डोक्यामध्ये विचार त्याचे आले पाहिजे. तर पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे की व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीकडे काय असली पाहिजे, कल्पकता असली पाहिजे, तो कल्पक असला पाहिजे, तरच त्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल किंवा आपण ते करू शकू. जर ज्या व्यक्तीकडे कल्पकताने उद्या काय होईल त्याचाही जर तो अंदाज लावू शकत नसेल, तर मग काय होईल, व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपण करू शकणार नाही. असा 3रा मुद्दा. 4 नंबर, नफ्याला दुय्यम स्थान. काय करा म्हणते पीटर ड्रकर, तर व्यवसायामध्ये व्यवस्थापन करत असताना आपण नफ्याला दुय्यम स्थान दिलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे व्यवसायाचं मेन उद्दिष्ट, मेन टार्गेट काय असते, अर्निंग प्रॉफिट, नफा प्राप्त करणे, ते महत्त्वाचं असतं, सगळ्यात जास्त महत्त्वाचं तेच असते. पण पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे ते ठेवा, नो प्रॉब्लेम, परंतु त्याला सेकंडरी ठेवा, म्हणजे त्याला थोडंसं सेकंड नंबरवर ठेवा, त्याला थोडंसं कमी महत्त्व द्या. मग महत्त्व कशाला द्या आपण, बाकी संपूर्ण ज्या गोष्टी असतात, म्हणजे जो समाज आहे जिथे आपण वस्तू विकतो, आपले कस्टमर असतात, ग्राहक वर्ग असतो, तर ते ग्राहक वर्ग कशाप्रकारे समाधानी होईल, सॅटिस्फाईड ते कसे होतील, त्यानंतर समाजात आपल्या व्यवसायाची ख्याती कशी वाढेल याच्याकडे जास्त फोकस करा, बरोबर ना. नंतर नफ्याचा विचार करा, असं पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. जर आपण फक्त पैसाच पाहिला, नफाच पाहिला, तर काय होईल, कुठंतरी आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत. म्हणून पीटर ड्रकर यांचं असं म्हणणं आहे की थोडंसं पैशाला कमी महत्त्व द्या, नफ्याला कमी महत्त्व द्या,
ज्याला आपल्याला काय प्राधान्य द्यायचं आहे, ते प्राधान्य कशाला द्यायचं आहे तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहक समाधानी झाले पाहिजे, समाजामध्ये आपली जे गुडविल आहे, ख्याती आहे ती वाढली पाहिजे, चांगली ओळख आपल्या व्यवसायाची निर्माण झाली पाहिजे, असं पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, व्यवसायातील व्यावसायिक व्यवस्थापन आपलं व्यवसायामध्ये जर आपण करत असलो तर ते व्यावसायिक व्यवस्थापन असलं पाहिजे. व्यावसायिक असलं पाहिजे म्हणजे काय, नाही तर आपण व्यवस्थापन करत आहोत व्यवसायाचं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आपण विचार करत आहोत आपल्या फॅमिलीचा, असं नसलं पाहिजे. व्यवस्थापन करत असताना ते व्यावसायिक स्वरूपाचं असलं पाहिजे. म्हणजे व्यवसायात काय होते, कशा प्रकारे होते, व्यवसायात कोणत्या गोष्टी येतात, कशा प्रकारे, संपूर्ण डोक्यात आपला व्यवसाय असला पाहिजे. व्यवस्थापन म्हणजे संपूर्ण ते व्यावसायिक स्वरूपाचं असलं पाहिजे व्यवस्थापन, बरोबर, असं त्या पीटर ड्रकरचं या ठिकाणी म्हणणं आहे. नेक्स्ट पुढचं पहा, व्यवस्थापनाची यशस्वी वाटचाल काय असली पाहिजे त्या ठिकाणी, की आपल्या व्यवस्थापनाची जी वाटचाल आहे ही यशस्वी स्वरूपाची असली पाहिजे. नाही तर आपण व्यवस्थापन केलं आणि आपला बिझनेस लॉसमध्ये चालला गेला, असं नसलं पाहिजे. व्यवसायाची जी आपली वाटचाल होत असते कंटिन्युअसली कशी असली पाहिजे, यशस्वी स्वरूपाची आपली वाटचाल होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ती यशस्वी कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग ते प्रयत्न म्हणजे काय, तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 संपूर्ण कार्य करत राहा. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपली जी वाटचाल आहे ही यशस्वी स्वरूपाची होणार आहे, असं पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. जसं आता तुम्ही आता तुम्हाला पण समजा आपल्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची वाटचाल यशस्वी स्वरूपाची करावी लागेल. मग तुम्ही ते कशी करसाल, एक गोष्ट समजून घेऊन वेळेवर चांगले निर्णय घेणे, वेळेवर संपूर्ण डिसिजन्स घेणे, असं जर आपण करत राहिलो तर आपली जी वाटचाल आहे ती यशस्वी स्वरूपाची राहणार आहे. तसंच व्यवसायामध्ये आपली व्यवस्थापनाची वाटचाल कशी असली पाहिजे, यशस्वी स्वरूपाची असली पाहिजे, असं पीटर ड्रकर यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. नेक्स्ट, भविष्यकालीन दृष्टिकोन, कल्पकता याच्याशी संबंधित आहे. भविष्यकालीन दृष्टिकोन, व्यवस्थापन करत असताना आपला दृष्टिकोन भविष्यकालीन असला पाहिजे. भविष्यकालीन म्हणजे काय, की काय नेमकं बिझनेसमध्ये झालं त्याचा विचार आपण जास्त करू नये, करावा परंतु जास्त विचार कशाचा करायचा आपण, भविष्यकालीन, नेमकं आता भविष्यात होऊ काय शकते. व्यवस्थापन करत असताना आपल्याला समजलं पाहिजे काय, की नेमकं 2 वर्षात काय होणार आहे. वस्तू म्हणजे जसं आता ग्राहक आहे, ग्राहकांची मागणी नेहमी बदलत राहत असते, कारण की नवीन फॅशन आली की नवीन वस्तूला डिमांड तयार होत असते. एखादं नवीन काही आलं की नवीन संपूर्ण गोष्टी, बरोबर. म्हणजेच काय, जे भविष्यामध्ये येणाऱ्या संपूर्ण गोष्टी आहेत हे आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळे व्यवस्थापन करत असताना ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, किंवा भविष्यामध्ये नेमकं काय होऊ शकते, कोणत्या वस्तूची मागणी वाढेल, कोणत्या वस्तूचा पुरवठा कमी होईल, कोणत्या वस्तूच्या किमती वाढतील, कशा प्रकारे असणार आहे आपल्या व्यवसायामध्ये, भविष्यामध्ये काय होऊ शकते, किती प्रॉफिट आपला वाढू शकते, आपल्याला लॉस होऊ शकते का, आपण आपल्या व्यवसायाची जी वस्तू आहे त्याची मागणी किती वाढू शकणार आहे, बरोबर. तर असा संपूर्ण भविष्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय केलं पाहिजे, व्यवस्थापन या ठिकाणी केलं पाहिजे, असं पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय असला पाहिजे, एक भविष्यकालीन दृष्टिकोन असला पाहिजे, असं त्या पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. 8 नंबर, पोषक वातावरणाची निर्मिती. सिंपल आहे, काय असलं पाहिजे, आपल्या व्यवसायामध्ये पोषक वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. पोषक वातावरण म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपला व्यवसाय चालतो किंवा ज्याच्याशी आपला व्यवसायाचा संबंध आहे तिथं चांगलं स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ व्यवस्था, चांगली व्यवस्था, बरोबर ना. त्यानंतर लाईटची व्यवस्थित व्यवस्था, असं एकदम पोषक वातावरण असलं पाहिजे. पोषक म्हणजे त्याचे अनेक सारे अर्थ आहेत. पोषक म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून पोषक किंवा व्यवस्थेच्या दृष्टीने पोषक अनेक स्वरूपाचे आहे. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी व्यवसायामध्ये काय असलं पाहिजे, पोषक वातावरण असलं पाहिजे. पोषक म्हणजे काय, की जे आपल्याला आवडते, जिथं आपल्याला काम करा वाटते त्याला पोषक वातावरण. जसं आता तुम्ही कॉलेजमध्ये जाता, तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर जर कॉलेजमध्ये चांगलं वातावरण नसेल, स्वच्छता नसेल, बसायला आपल्याला डेस्क बेंच नसतील, किंवा मग एखाद्या क्लासरूममध्ये गेलो आपण तिथं टी नसतील, समजा 3 पत्रे असतील, चांगल्या प्रकारे फॅन नसतील, तर आपलं मन नाही लागत, शिकाणी वाटत आपल्याला त्या ठिकाणी, थोडंसं कुठंतरी आपलं मन रमत नाही तिथं, बरोबर. कारण पोषक वातावरण, आणि तेच जर स्वच्छ पोषक वातावरण जर नसेल तर आपण मन लावून त्या ठिकाणी शिकतो. म्हणून व्यवसायामध्ये काय असलं पाहिजे, पोषक वातावरण निर्मिती आपण केली पाहिजे. तिथं कोणते वादविवाद नीट झाले पाहिजे, सगळे कर्मचारी चांगल्या प्रकारे तिथं एकामेकाशी वार्तालाप केला पाहिजे, सगळ्यांनी बोलले पाहिजे, एकामेकाला हेल्प केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, असं एक पोषक वातावरण. जसं आपल्या फॅमिलीमध्ये काय असते, पोषक वातावरण असते, सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो, प्रॉब्लेम आला, अडचणी आल्या एकामेकाला मदत करतो आपण, तर तसं व्यवसायामध्ये असलं पाहिजे, असं पीटर ड्रकरचं म्हणणं आहे. नेक्स्ट, अधिकाराचे विकेंद्रीकरण. आपण काय केलं पाहिजे व्यवसायामध्ये, आपण त्या हेनरी फॉयलचं एक प्रिन्सिपल पाहिलं होतं,
अधिकारांचे केंद्रीकरण, त्यांचं म्हणणं आहे केंद्रीकरण करा, परंतु आपल्या पीटर ड्रकर यांचं काय म्हणणं आहे, अधिकारांचं विकेंद्रीकरण करा. 2 शब्द आहेत, केंद्रीकरण विकेंद्रीकरण. त्याचा अर्थ काय की आपल्याला माहिती असेल की बिझनेसमध्ये इथे एक पर्सन असतो. सपोज हा आपला व्यवसायाचा एक मॅनेजर आहे, याच्याखाली आणखी 2 लोक असतात, मग यांच्याखाली परत 3 लोक असतात, मग याच्याखाली परत 3 लोक असतात, बरोबर ना, परत यांच्याखाली 3, असं ते पूर्ण स्ट्रक्चर आपल्या बिझनेसमध्ये असते. मग काय होणार आहे की हा जो मेन मालक आहे हा काही अधिकार याला संपूर्ण सगळ्या लोकांना यानं अधिकार दिले. काय केलं, या मालकानं मालकाकडे असणारे अधिकार वाटले, सगळ्यांना आपापल्या परीने अधिकार दिले. म्हणजे याला म्हणतो आपण अधिकाराचं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन केलं यानं संपूर्ण त्या राईट्सचं, बरोबर ना. आणि सपोज आता काय केलं, या मालकाने सगळ्यांचे अधिकार काढून घेतले आणि फक्त अधिकार या मालकाकडेच, एकाच व्यक्तीकडे अधिकार, तर त्याला म्हणतो आपण केंद्रीकरण. तर असं नसलं पाहिजे. तर पीटर ड्रकर यांचं असं म्हणणं आहे की अधिकारांचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे. मी सर्व लोकांना जे कंपनीत काम करतात, व्यवसायात काम करतात, प्रत्येकांना थोड्या मोठ्या प्रमाणात काय दिले पाहिजे, आपण अधिकार दिले पाहिजे, असं ड्रकर यांचं म्हणणं आहे. त्याला म्हणतो आपण अधिकारांचं विकेंद्रीकरण. ओके, समजलं असेल. 10 नंबर व्यवस्थापकाचे चारित्र्य. हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. पीटर ड्रकर यांचं असं म्हणणं आहे की जो व्यवस्थापन करणारा जो व्यक्ती आहे, व्यवस्थापक, तो फारच हुशार आहे किंवा तो फक्त हुशारच असला पाहिजे, त्याच्याकडे फक्त डिग्र्याच असल्या पाहिजे, त्याच्याकडे फक्त अनुभवच असला पाहिजे, असं नाही. तर तो काय असला पाहिजे, चरित्रवान असला पाहिजे, बरोबर. चारित्र्यवान असला पाहिजे म्हणजे काय, 4 लोकांनी त्यांना चांगल्या प्रकारे मान सन्मान दिला पाहिजे. त्यानंतर सपोज एखादा व्यवस्थापन करणारा व्यक्ती खूप हुशार आहे, खूप अनुभव दिले आहे आणि त्याने एखादा गुन्हा केलेला आहे किंवा गुन्हेगार आहे तो, तर काय होईल, त्यानं किती चांगलं व्यवस्थापन केलं तरी लोक त्याला नावं ठेवतील किंवा चांगल्या प्रकारे जे कर्मचारी आहेत त्याचं व्यवस्थापन फॉलो करणार नाही. पण एखादा व्यक्ती चारित्र्यवान असेल, बरोबर, म्हणजे कोणत्याही प्रकारे समजा त्याच्यावर गुन्हा नसेल किंवा कोणत्याही प्रकारे त्याचं संपूर्ण समाजाशी वादविवाद नसतील, कर्मचाऱ्याशी वादविवाद नसतील, चारित्र्य संपन्न असेल, तर काय होणार आहे, सगळे लोक त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन फॉलो करतील. म्हणून आपल्या पीटर ड्रकर यांचं असं म्हणणं आहे की व्यवस्थापकाचं चारित्र्य हे अत्यंत महत्त्वाचं असते व्यवसायामध्ये. त्यामुळे जो व्यवस्थापन करणारा व्यक्ती आहे म्हणजे व्यवस्थापक, तो कसा असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे, चारित्र्य संपन्न असला पाहिजे, त्याचे गुड कॅरेक्टर त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि लास्ट नंबर 11 नंबर संभाव्य ग्राहक निर्मिती. व्यवस्थापन करत असताना आपण कशासाठी प्रयत्न केला पाहिजे, ग्राहक निर्मिती, बरोबर, कस्टमर ओरिएंटेशन केलं पाहिजे आपण. म्हणजे नवीन ग्राहक आपल्या बिझनेसमध्ये जुळले पाहिजे. आज 10 ग्राहक आहेत, तर उद्या 15 झाले पाहिजे, 20 झाले पाहिजे, नवीन ग्राहक आपल्या व्यवसायामध्ये जुळले पाहिजे. मग हे ग्राहक जर आपल्याला जोडायचे असतील तर आपल्याला काय आवश्यक आहे, तर आपल्याला आवश्यक आहे कल्पकता. कधी जुळतील ग्राहक, काहीतरी आपण नवीन देऊ ग्राहकांना, तरच आपल्या व्यवसायामध्ये ते जुळतील. जर आपण काय केलं, तेच ते गोष्टी करत बसलो तर नवीन ग्राहक जुळणार नाही. म्हणून आपण कल्पकता असली पाहिजे, भविष्यकालीन दृष्टिकोन ठेवला किंवा कल्पकता आपल्याकडे असेल तर आपण काय करू शकतो, संभाव्य ग्राहक निर्मिती करू शकतो. आणि व्यवस्थापन करत असताना आपण याच्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे, असं पीटर ड्रकर यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. थोडक्यात 11 मुद्दे म्हणजेच या पीटर ड्रकर यांचं हे योगदान आहे. आणखी डिटेल्समध्ये तुमच्याकडे बुक्स असतील, नोट्स असतील, त्याच्यामध्ये तुम्ही वाचा, समजून घ्या, व्यवस्थित चांगल्या प्रकारे पाठांतर करा आणि पेपरमध्ये जर क्वेश्चन आले तर व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. मला ज्या गोष्टी समजल्या त्या अशा प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी हे 11 प्रकारचे मुद्दे पीटर ड्रकर यांचं योगदान म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. उर्वरित जे 3 व्हिडिओ आहेत मी अपलोड केलेले आहेत, हेनरी फ्युअल, FW टेलर आणि एल्टन मेओ यांचे, तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. आतापर्यंत आपण या 4 लोकांचं पॉझिटिव्हली संपूर्ण गोष्टी पाहिल्या, समजून घेतल्या, म्हणजे पॉझिटिव्ह, बरोबर, की त्यांनी काय सांगितलं ते आपण समजून घेतलं. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये 4 व्हिडिओ आणखी आपण पाहणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. जसं आता पीटर ड्रकर यांनी हे 11 मुद्दे सांगितले, आपण समजून घेतले फक्त. आता काही लोक असे आहेत की काही लोकांनी काय म्हटलं किंवा पीटर ड्रकरने सांगितलं किंवा अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण, मग काही लोकांचं म्हणणं आहे की हे खोटं आहे, बरोबर ना, ते चुकीचं सांगितलं बा पीटर ड्रकर यांनी, असं नसते व्यवसायामध्ये. त्याला म्हणतो आपण क्रिटिसाइज, टीकात्मक परीक्षण. काही लोकांनी टीकात्मक परीक्षण केलं, तर त्या 4ही लोकांचं जे टीकात्मक परीक्षण आहे हे आपण पुढच्या 1 बाय 1 व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि ते झालं की नंतर आपण इकॉनॉमिक्सकडे येणार आहोत. मग इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ आपण समजून घेऊ आणि नंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे व्हिडिओ आपण समजून घेणार आहोत. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या आणखी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ पाठवा, त्यांना, जेणेकरून त्यांना पण थोडीशी हेल्प होईल. माझं असं म्हणणं नाही की पूर्ण तुम्ही या व्हिडिओवरच डिपेंड राहा म्हणून, फक्त काय होईल की याच्यामुळे थोडीशी तुम्हाला बेसिक एक
आयडिया येऊन जाईल किंवा हे असं आहे पीटर ड्रकरचं म्हणणं, हेनरी फयोलचं म्हणणं अशा प्रकारे आहे, असं तुमच्या डोक्यात कुठेतरी एक आपल्याला थोडंसं समजेल, ते अंडरस्टँडिंग थोडीशी होऊन जाईल आणि अभ्यास करताना मग आपल्याला चांगली हेल्प होईल. हाच हे संपूर्ण व्हिडिओज मागचा हेतू आहे. ओके, सो सांगितलेले आजचे 11 प्रकारचे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.